श्री स्वामी समर्थ. तुमचे सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत. तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर ते म्हणजे बघा, आज आहे गुढीपाडवा, नवीन वर्ष आणि चैत्र नवरात्रीची देखील सुरुवात होत आहे. तुम्हाला सर्वांना गुढीपाडव्याच्या खूप साऱ्या शुभेच्छा. तर बघा, आता आज आपल्याला गुढीपाडव्याच्या दिवशी एक उपाय करायचा आहे. अतिशय प्रभावशाली असा हा उपाय आहे. तो बघा आपण आज संध्याकाळी करायचा आहे. आता चैत्र शुद्ध प्रतिपदेला गुढीपाडवा हा सण साजरा केला जातो. गुढीपाडवा हा सण 3.5 शुभ मुहूर्तापैकी एक मानला जातो. गुढी उभारणं आणि गुढीपाडवा या सणाचं महत्त्व एक गुढीला विजय, सौभाग्य आणि समृद्धीचे प्रतीक मानलं जातं. गुढी उभारण्याचे काही धार्मिक महत्त्व देखील असल्याचे सांगितले जाते. गुढी ही वाईट शक्तींना दूर ठेवण्यासह घरात सुख समृद्धी आणते. गुढीपाडवा हा दिवस धनप्राप्तीसाठी आणि लक्ष्मी प्राप्तीसाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो आणि म्हणून या दिवशी गुढी उभारून गुढीच्या पूजेसोबतच घरामध्ये काही प्रभावी उपाय आणि सेवासुद्धा केल्या जातात. तर बघा, आपण त्याचबद्दल आपण जाणून घेणार आहोत. अतिशय महत्त्वाचा आणि प्रभावशाली असा हा उपाय आहे. अगदी वेळात वेळ काढून बघा, आपल्याला संध्याकाळी करायचं आहे. तर काय करायचं आहे, संध्याकाळी दिव्याखाली अशी एक वस्तू ठेवायचं आहे जेणेकरून जीवनातील सगळं दारिद्र्य दूर होईल, एका रात्रीत आयुष्याचं सोनं होईल, कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होईल आणि हाती घेतलेलं काम देखील निर्विघ्नपणे पार पडेल. अगदी प्रत्येक कामात यश येईल. आता संध्याकाळी दिव्याखाली कोणती वस्तू ठेवायची आहे, कोणत्या वेळेत ठेवायची आहे, याचबद्दल आपण जाणून घेणार आहोत. तर बघा, तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला तर तुम्ही नक्कीच व्हिडिओला शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला देखील सबस्क्राईब नक्कीच करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. आता बघा, आपल्याला काय करायचं आहे, हा जो उपाय आहे तो आपल्याला संध्याकाळी करायचा आहे. आता संध्याकाळी म्हणजे दिवे लागण्याच्या वेळेला करायचा आहे आपल्याला. तर हा उपाय आपण संध्याकाळी 12 वाजेपर्यंत केला तरीही चालेल, पण जर समजा दिवे लागण्याच्या वेळेस 8, 9, 10 वाजेपर्यंत केला तर चांगलीच गोष्ट आहे. आणि संध्याकाळी तिन्ही सांजेची वेळ म्हणजे माता लक्ष्मीची घरात येण्याची वेळ असते. यामध्ये जी काही घरामध्ये आपल्या सकारात्मक ऊर्जा असते ती जरा अधिक प्रमाणामध्ये असते, त्यामुळे या वेळेमध्ये करण्याचा प्रयत्न करा. आता बघा, दिवा ज्ञानाचे आणि प्रकाशाचे प्रतीक म्हणजे दिवा. शास्त्रामध्ये दिव्याला सकारात्मक ऊर्जा प्रदान करणारा आणि आयुष्यातील गरिबी दूर करणारा मानलं जातं आणि हा उपाय देखील आपल्याला आपल्या घरातील, आपल्या आयुष्यातील सर्व गरिबी, दुःख, दारिद्र्य दूर करण्यासाठी करायचं आहे. आज संध्याकाळी बघा, आपल्याला दिव्याखाली एक वस्तू ठेवायची आहे. घरात सुख समृद्धी येईल, तसेच घरात लक्ष्मी देवी ही कायम स्थिर राहील, माता लक्ष्मीचा आशीर्वाद मिळेल. आता हा दिवा लावून या दिव्याखाली ही वस्तू ठेवल्याने आपल्या सर्व इच्छा मनोकामना या देखील पूर्ण होतील. जर तुम्हाला वारंवार आर्थिक अडचणी येत असतील, घरात पैसा टिकत नसेल, तर बघा, लोकांकडून उसने पैसे घेण्याची वेळ येत असेल तर आपण हा उपाय करायलाच पाहिजे, जेणेकरून मग कितीही आर्थिक अडचणी असू द्या त्या देखील आपल्या नक्कीच दूर होतील. असा हा प्रभावशाली उपाय आहे. तर तो बघा आपण आज करायचा आहे, कारण की आपल्या घरातील जी काही नकारात्मकता आहे तर ती देखील दूर होईल. आता आपल्याला बघा, मातीची पंती घ्यायची, कारण की ती पंचधातूंपासून बनलेली आहे. या दिव्यामध्ये सकारात्मक लहरी ज्या असतात तर त्या खूप जास्त प्रमाणात असतात. आता या दिव्यामध्ये बघा, आपल्याला कापसाची दुहेरी वात करून लावायची आहे आणि शुद्ध गाईचं तूप घ्यायचं आहे. आता गाईचं तूपच घेण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा. जर तुमच्याकडे नसेल तर मग तुम्ही जे आपल्या देवपूजेसाठी समजा तूप असो किंवा तेल वापरतात ते घेतलं तरीही चालेल. नंतर त्या दिव्यामध्ये आपल्याला बघा चिमूटभर हळद देखील टाकायची आहे, कारण की तूप जर नसेल तर जे आपण तेल घातलेलं आहे तर ते आता एक प्लेट घ्यायची आहे आणि आपल्याला त्यावरती कुंकवानं स्वास्तिक काढायचं आहे. स्वास्तिकमधले 4 बिंदू आणि कडाच्या 2 लाईन या आवर्जून द्यायच्या आहेत. याशिवाय ते स्वास्तिक पूर्ण होत नाही. आता स्वास्तिक मांगल्याचं आणि दारिद्र्य दूर करण्याचं प्रतीक मानलं जातं. यानंतर त्या स्वास्तिकवरती आपल्याला मुठभर धने ठेवायचे आहेत, जे आपण स्वयंपाकघरामध्ये मसाल्यामध्ये वापरत असतो.
तर ती मुठभर धने जे आहेत तर ते आपल्याला त्या स्वास्तिकवरती प्लेटमध्ये ठेवायचे आहेत. आता या दिवशी बघा सोने चांदी ज्या प्रकारे खरेदी केले जाते, सोन्या चांदीला जितकं महत्त्व दिलं जातं तितकंच महत्त्व या धन्यांना सुद्धा दिलं जातं. धने हे धनासमान मानले जातात. धने जे असतात तर ते माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहेत. जेव्हा आपण ही धने त्या दिव्याखाली ठेवतो तेव्हा लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होत असते. यानंतर हा जो दिवा आहे तर तो आपल्याला प्रज्वलित करून घ्यायचा आहे. त्या प्लेटमध्ये आपल्याला धन्यावरती ठेवायचा आहे. यानंतर हा जो दिवा आपण लावलेला आहे तो देवघरामध्येच माता लक्ष्मीच्या फोटोसमोर ठेवायचा आहे, किंवा मग आपण देवघरामध्ये जरी ठेवला तरी देखील चालेल. यानंतर दिव्याला आपल्याला बघा हळदी, कुंकू, अक्षदा, फूल अर्पण करायचं आहे. धूप, दीप, अगरबत्ती ओवाळून घ्यायची आहे. आणि यानंतर दिव्यात आपल्याला 2 अखंड फुलांच्या लवंगा ज्या असतात तर त्या देखील टाकायच्या आहेत. लवंगा घेताना कुठेही तुटलेल्या फुटलेल्या अशा घेऊ नका, अखंडच असाव्यात तर त्या घ्यायच्या आहेत. यानंतर तिथेच बसून आपल्याला बघा 3 वेळा महालक्ष्मी अष्टकमचं पठण करायचं आहे आणि 108 वेळा नवार्णव मंत्राचं पठण करायचं आहे. जेव्हा आपण नवार्णव मंत्राचं पठण करतो तेव्हा आपली सेवा ही आपल्या कुलदेवीपर्यंत पोहोचत असते. आपली जी कोणती कुलदेवी असेल तर त्या कुलदेवीसाठी नवार्णव मंत्र हा खूप महत्त्वाचा मानला जातो. आता 108 वेळा नवार्णव मंत्राचं पठण करायचं. यानंतर बघा दोन्ही हात जोडून माता लक्ष्मी तुमच्या कुलदेवीचा नामस्मरण करायचं आहे आणि तुमच्या घरातील सर्व समस्या दूर होण्यासाठी, आपल्या कुटुंबाची प्रगती होण्यासाठी, घरात नेहमी सुख समृद्धी नांदण्यासाठी आपल्याला प्रार्थना करायची आहे. अशा प्रकारे बघा घराची आपल्या वर्षभर प्रगती होण्यासाठी देखील प्रार्थना करायची आहे. यानंतर हा जो दिवा आहे तो कमीत कमी 12 वाजेपर्यंत चालू राहील याची काळजी घ्यायची आहे. यानंतर दुसऱ्या दिवशी दिवा तुम्ही स्वच्छ करून वापरू शकतात आणि यातील ज्या समजा आपण ह्या 2 लवंगा टाकल्या होत्या दिव्यामध्ये त्या निर्माल्यामध्ये जरी आपण टाकल्या तरी देखील चालेल. तर अशा प्रकारे बघा आणि ते धने आपण त्यातले थोडेसे आपण जे रेग्युलर घरामध्ये वापरतो त्यामध्ये थोडेसे ठेवून द्या. आणि नंतर बघा आपण तुळशीच्या कुंडीमध्ये टाकायचे आहेत. मातीमध्ये धने उगवतात तशी बघा आपल्या घराची प्रगती व्हायला सुरुवात होते आणि आपल्या घरातील गरिबी जी आहे तर ती दूर व्हायला सुरुवात होते. असा हा एक छोटासा उपाय आज संध्याकाळी आपल्याला बघा करायचा आहे. तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच तुम्ही व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला देखील सबस्क्राईब नक्कीच करा. आजची झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबवते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.